नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक, एक कमेंट जरूर करा. कुंती 34. आमचे दिवस आनंदात जाऊ लागले. तो शतशृंग पर्वत सोडावा असं आम्हाला वाटेना. जिथं मनुष्य वस्ती करतो त्या ठिकाणाशी त्याची श्रद्धा निगडीत होते. त्या जागेबद्दल त्याला एक आगळीच जवळीक वाटू लागते. शतशृंग पर्वत आमचं आता कायमचं निवासस्थान होतं. कुणी सांगावं, कदाचित याच पर्वताच्या घोंगावणाऱ्या वाऱ्यात माझा शेवटचा श्वास मिसळला असता. मला त्याबद्दल कधीही खेद वाटत नव्हता, कारण या पर्वतानंच आम्हाला पोचलं होतं. जवळजवळ 1.5 तप आपल्या कुशीत निवारा दिला होता. पण काळपुरुषासारखा लहरी रंगारी या जगात दुसरा कोणीच नसेल. किती झटपट बदलतो ते जगाचे रंग, क्षणात होत्याचं नव्हतं करतो. पृथ्वीच्या पाठीवर आनंदानं गजबजलेलं नगर तो क्षणात अजगरासारखं गिळतो. मानवानं हजारो वर्ष खपून तयार केलेली संस्कृती हा काळपुरुष लहान मुलानं समुद्राकाठी बांधलेल्या वाळूचा किल्ला लहर लागताच स्वतःच उधळून लावावा तसा क्षणात उधळून टाकतो. हे जग म्हणजे एक अराजकच नाही काय? इथं सुसंगती आणि सुसूत्रता असते कुठं? कोण या सगळ्या घटनांचे फासे टाकतं? कोण हलवीत ही सगळी खेळणी? माणसांचं जीवन तर या अफाट विश्वातली किती क्षुद्र वस्तू. विश्वाच्या निसर्गात उलतापालत करणाऱ्या माणसाला माणसाचं जीवन म्हणजे एक बुडबुडाच वाटत असणार. केव्हाही फोडता येण्यासारखा एक क्षुद्र बुडबुडा. या बुडबुड्याच्या निर्मितीनं जगात काही भर पडलेली नसते आणि फुटण्यानं काही कमतरता पडणार नसते. पण विश्व हे कायम आहे तसंच असतं. पण या बुडबुड्याच्या फुटण्यानं मानवी जीवनात मात्र काही वेळा जलतरंग निर्माण होतात. कधी कधी ते भयानक असतात. मनाचा जीवनावरील विश्वास उडवितात, श्रद्धा जाळून टाकतात. जगात देव नावाची शक्ती शिल्लक आहे की नाही असा प्रश्न निर्माण करतात. मन भांबावून जातं. चोहोबाजूनी आग लागलेल्या वणव्यात सापडलेल्या पाखरासारखं असहाय्यपणे तडफडू लागतं. माझी एका घटनेनं अशीच अवस्था झाली. एके दिवशी माद्री पाणी आणण्यासाठी सरोवरावर गेली होती. थोड्या वेळानंतर महाराजही नेहमीप्रमाणे अरण्यात गेले. अर्ध्या घटकेतच माद्री परत आली. पण तिच्या काळीज फोडणाऱ्या टाहोनं आणि हृदयविदारक मर्मभेदी हंबरड्यानं मी घाबरून पर्णकुटी बाहेर आले. तिच्या हातात पाण्याचा घडा नव्हता. आपली छाती पिटीत आणि झिंज्या उपटीत ती कशी तरीच वेड्यासारखी ताई ताई असा हंबरडात फोडत वाऱ्याच्या वेगानं धावत होती. अंगावरच्या वस्त्राचंही तिला भान नव्हतं. तिच्या पुढं त्यावेळी कुणी जरी आडवं आलं असतं तरी ती त्याच्यावर धाडकन आदळून खाली कोसळली असती. मला काही कळेना. भीतीची एक सनसनीत शिरशिरी माझ्या सर्वांगातून चमकून गेली. काय झालं होतं माद्रीला? पाण्यासाठी तिनं नेलेला घडा काय झाला? 5 कुमार सुरक्षित आहेत की? माझ्याजवळ येताच ती माझ्या अंगावर कोसळली. ती नुसता ताई ताई असा हंबरटा फोडत होती. हनुवटी वर करून मी तिला विचारलं, माद्री रडतेस का? घडा काय झाला? घडा फुटला म्हणत तिनं मला घट्ट मिठी मारली. तिचा शोकावेग थोडा आवरलेला दिसताच मी तिला विचारलं, माद्री तू वीरकन्या आहेस, अशी लहान मुलासारखी रडतेस काय? काय झालं ते नीट सांग. ताई ग महाराज म्हणत तिनं मला छातीशी घट्ट धरलं. कितीतरी आर्तता होती तिच्या मिठीत. तिचं हृदय भीतीनं थडाथड उडत होतं. काय झालं महाराजांना? बोल माद्री, महाराज कुठं आहेत? मी जोरानं किंचाळले. सरोवराच्या काठी. ते शब्द ऐकताच कानात वारं भरलेल्या वासरासारखी माझी स्थिती झाली. माद्रीला दूर लोटून मी सरोवराकडे धावू लागले. माद्री माझ्या मागून धावू लागली. सरोवराच्या काठी येताच मी जे पाहिलं ते माझ्या जगातील सत्यावरचा विश्वास उडविणारं होतं. माझा प्राणप्रिय साथी लाकडाच्या ओंडक्यासारखा निश्चित पडला होता. कुरुकुलाचं रक्त अंगात फिरणारी, साक्षात सूर्यदेवालाही लाजवील अशी त्यांची चर्या वणव्यात जळालेल्या लाकडासारखी काळी ठिक्कर पडली होती. ते मूर्छित असतील म्हणून त्यांना हलवण्यासाठी मी त्यांच्या अंगाला हात लावला. माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. त्यांचं शरीर थंडगार होतं. माद्री हे असं कसं झालं? तोंड फिरवून ती घोगऱ्या आवाजात बोलू लागली, ताई माझा काहीच दोष नाही.
मी घड्यात पाणी भरून सरोवरातून बाहेर पडले. महाराज सरोवराच्या काठी उभे होते. वाऱ्यानं माझा पदर उडत होता, पण डोक्यावरच्या घड्यामुळं मला तो नीट आवरता येईना. मी सरोवराबाहेर आले. महाराज हसत उभे होते. त्यांनी एकदम हातातील परशू खाली टाकला. त्यांच्या डोळ्यात नेहमीचे भाव नव्हते. मी जवळ येताच झटकन त्यांनी मला आपल्या कवेत घेतलं. माझ्या डोकीवरचा घडा धाडकन खाली पडला. त्यांचे कामी डोळे ज्वर फेकीत होते. मला कवटाळीत त्यांनी माझ्यावर माद्री माद्री म्हणत चुंबनाचा वर्षाव केला. मी त्यांच्या मिठीतून सुटण्यासाठी हातपाय आपटत धडपडू लागले, पण ते अशक्य होतं. एखाद्या उपाशी माणसानं अण्णावर तुटून पडावं तसे ते माझ्यावर तुटून पडले होते. मी त्यांच्या भक्कम मिठीत घुसमटून गेले. ते क्षणात भानावर आले. विषारी नागिनीला ढकलावं तसं त्यांनी मला दूर लोटलं. पण क्षणात त्यांची चर्या बदलू लागली. ते डोळे परतू लागले. उभ्या उभ्यानंच ते धाडकन खाली कोसळले. जीवाच्या आकांतानं कसे तरी हातपाय झाडू लागले. माद्री माद्री म्हणत तळमळू लागले. मी भीतीनं गारठून गेले आणि तुझ्याकडे धाव घेतली. मी माद्रीच्या खाडकन मुस्काटात मारली. ती जास्तच मोठ्यानं हंबरडा फोडू लागली. माझ्या कानात किंदम ऋषीच्या शापाचे शब्द घुमू लागले. राजा, तू एका प्रियकराला प्रियसीपासून दूर खेचला आहेस. जेव्हा भविष्यात तू आपल्या स्त्रीला असाच कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखाच तडफडून मरशील. माझा जीवनसाथी मला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. केवळ एकाच मोहाच्या क्षणानं त्याला जीवनाच्या हिरवळीतून मृत्यूच्या स्मशानात नेलं होतं. केवळ एकाच क्षणानं कुंतीच्या अंगात सहनशक्तीचे कसले अणुरेणू आहेत हे पाहण्यासाठी तिला विधवा केलं होतं. दिग्विजयी संयम सम्राट आज भावनांच्या राज्यातला लाचार भिकारी ठरला. प्रत्येक वर्ष मनाच्या संयमानं वागणारा योगी केवळ एकाच क्षणात दुबळ्या मनाचा भोगी ठरला. कामवासना म्हणजे माणसाचा पाय केव्हाही घसरेल अशी भरपाची फसवी दरी. कामवासना म्हणजे केव्हाही अंगावर पडून जीवन जाळणारी वीज, आपल्यासह इतरांना पोळून काढणारा वनवा. माझ्या संयमाचे बांध फुटू लागले. मी उभ्यानच धाडकन महाराजांच्या प्रेतावर महाराज असा हंबरडा फोडीत कोसळले. त्यांच्या छातीवर मस्तक आपटू लागले. माझ्या मस्तकावरचा कुंकुम तिलक पुसटून गेला. कुंती 35. धात्री दहनाची तयारी करू लागली. तिनं चिता रचली. एका दिग्विजयी राजाची अंतिम चिता निर्जन अरण्यात सरोवराकाठी रचली गेली. दैव मला काय काय दाखवणार होतं. मध्यम वयातच मी विधवा म्हणून जगणार होते. पतीशिवाय स्त्रीचं जीवन म्हणजे ज्योतीशिवाय वात. मी आज कोण उरले होते. एका मान्यवर यादव राजाची माणी मुलगी, कौरवांची वैभवशाली महाराणी, त्या अरण्यातली वनराणी, उद्या आपल्या पराक्रमानं जग दिपवणाऱ्या पुत्रांची भाग्यशाली माता. छे, मी यापैकी काहीच नव्हते. आपल्या पतीच्या निधनानं प्राण निघून गेलेली मी एक निष्प्राण कुडी होते. एक दुर्दैवी विधवा होते. विधवा, किती भयानक आहे हा शब्द. महाराणी, विधवा आणि मध्यमवयस्क. कशात आणि काय संगती होती. माझं जीवन म्हणजे आहे तरी काय. कुठल्या धैर्यानं दुर्दैवाचे हे उकळते कड सोसू. या अरण्यात कोण मला धैर्याचे आणि सांत्वनाचे 4 शब्द सांगणार. चोहो बाजूंनी आकाशाचा घुमटच जर अंगावर कोसळला तर माणूस आश्रयासाठी कुठं जाईल. मी एका आजान बालकाला स्वतःच्या हाताने मृत्यूच्या मांडीवर ठेवलं होतं. म्हणून तर मृत्यू आपले काळे दात विचकून मला त्याबद्दल ही कठोर शिक्षा देत नव्हता ना. पुढं भयान दरी आणि मागं गर्द अरण्य, असंच माझं जीवन नव्हतं काय. बालपणात मी बाबांच्या हातचं खेळणं होते. भोजपुरात मी दुर्वासांच्या हातचं खेळणं झाले आणि आज मी अफाट वेगानं धावणाऱ्या काळाच्या हातचं खेळणं झाले. त्याच्याबरोबर धावताना माझी आता उरसफोड होणार होती. कुणाच्या आधारानं मी जीवनाची वाटचाल पुढं चालू. माझं मन, आता मला मनच नव्हतं आणि असलंच तर ते बधीर होतं. त्याला भूत, भविष्य, वर्तमान काही समजत नव्हतं. काळ वाघाचं रूप घेऊन अर्धमेल्या कुंतीच्या जीवनाची शेळी पाठीवर टाकून उन्मत्तपणानं तसाच चालला होता. मी गप्प होते. मला रडावं असंही वाटत नव्हतं,
कारण माझ्या गोठलेल्या हृदयातून अश्रू बाहेर पडत नव्हते. रडू येण्यापुरत्याही भावना द्रवत नव्हत्या. धात्रीनं महाराजांचं प्रेत चितेवर ठेवलं. त्यावर लाकडं रचली. तिनं चितेला अग्नी दिला. शत्रूंना भीतीनं कापायला लावणाऱ्या एका पराक्रमी आणि दिग्विजयी योद्ध्याला एका दासीनं अग्नी दिला. चिता पेटू लागली. ज्वालांचे पक्षी चटाचट आकाशात भराऱ्या घेऊ लागले. माझं मन सुन्न होतं. त्या चितेत घुसावं म्हणून निर्धारानं मी उठून उभी राहिले. काय उपयोग होता आता अशा या उर्वरित जीवनाचा? मी निश्चयानं पदर खोचला. इतक्यात पांढरी वस्त्र घालून सरोवरातून स्नात होऊन आलेल्या माद्रीनं माझ्या पायांना हात लावला आणि तो कपाळावरून मागे नेला. एक क्षणभर ही मागं वळून न बघता मी काय बोलणार हे न ऐकता ती सरळ तडक त्या अग्नीत घुसली. क्षणार्धात तिचं पांढरं वस्त्र काळपट पडून करपून गेलं. माझं मन उरी बाण लागलेल्या पक्षासारखं तडफडू लागलं. मी तिच्या मुस्कटात मारली होती. मला ती भावनेच्या राज्यातली दुबळी स्त्री वाटली होती. पण किती तत्परतेनं तिनं निर्णय केला होता. किंदम ऋषींच्या नाकावर टिचून तिनं आपल्या प्रियकरानं दिलेलं आलिंगन मृत्यूच्या मोलानं चितेवरही स्वीकारलं होतं. आता कोणाचाही शाप तिला आपल्या प्रियकराच्या मिठीतून सोडवून घेणार नव्हता. मीही तिचाच मार्ग अवलंबण्यासाठी सिद्ध झाले. इतक्यात पर्णकुटीतून धावत आलेले 5 कुमार माझ्या कमरेला बिलगले. मला गदागदा हलवून ते विचारू लागले, आई, बाबा कुठं आहेत? नकुल आणि सहदेव केविलवाणी मुख करून रडक्या आवाजात म्हणू लागले, धाकटी आई कुठं आहे ग आपली? त्यांना बघताच माझं बधीर मन पाझरलं. मी त्या चितेत उडी घेतली असती तर? ह्या 5 मुलांना घेऊन ही धात्री कुठं जाणार होती? केवळ एकाच मुलाच्या त्यागाचं शल्य मला अनेक रात्री सतावत आलं होतं. माझं ते पाप होतं की पुण्य होतं हे मला सांगता आलं नसतं. पण या 5 निराधार मुलांना मागं टाकून मी चितेत उडी घेतली असती तर ते मात्र नक्कीच पाप झालं असतं. मी त्या सर्वांना एकदमच कवेत घेतलं आणि ढसाढसा रडू लागले. पक्षिणीला पिल्ल बिलगतात तसे ते मला बिलगले. मला स्वतःचा काहीच निर्णय उरला नव्हता. मरणाचा सुद्धा. पेटून पेटून चिता शांत झाली. राख वाऱ्यावर उडू लागली. कालपर्यंत माझ्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करणारे 2 जीव आज कुठं होते? मृत्यू हा जीवनाच्या नदीतील कुणालाही न फोडता येणारा अवघड भोवराच नाही काय? विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील तो सर्वात नाठाळ घोडाच नव्हे काय? आजपर्यंत त्यानं किती जीवानं आपल्या टापांखाली रगडली असतील. आज त्याची दृष्टी माझ्या पर्णकुटीकडे वळली होती. किंदम ऋषीच्या शापाच्या स्वरूपानं आणि माद्रीच्या निश्चयाच्या रूपानं त्यानं आज मलाच खिळखिळ करून टाकलं नव्हतं काय? जगातल्या आजवरच्या मृतांनी अजूनही न भरलेल्या आपल्या काळ्या भांडारात मृत्यूनं आणखी 2 जीवांची भर घातली होती आणि माझं कपाळ मात्र रिकामं केलं होतं. मी चितेजवळ गेले आणि त्या राखेत माझं फटफटीत कपाळ भरून घेतलं. त्या राखेत एका दुर्दैवी महाराणीचे दग्ध दुःखाश्रू होते, तर एका प्रियसीचे मृत्यूवरही विजय मिळवलेले आनंदाश्रू होते आणि एका विजयी राजाचे पराजयी रक्तबिंदू होते. आणखी माद्रीबरोबरच दग्ध झालेल्या दुर्वास ऋषींच्या देवहूती मंत्राचे करपलेले अमृत शब्दही होते. कुंती 36. मी पर्णकुटीत परत आले, पण ती पर्णकुटी आता मला खायला उठली होती. महाराजांनी तशीच माद्रीची चर्या पर्णकुटीवरील गवताच्या पात्यांवर मला दिसू लागली. एक क्षणभरही तिथं थांबले असते तर मलाच वेड लागलं असतं. मी सहनशील झाले. क्षत्रिय कन्या असले, वीरमाता असले तरीही मी एक स्त्री होते आणि कुठल्या स्त्रीनं दुःखाचे तसले कड त्या भयान निर्जन अरण्यात राहून पचवले असते? आता माझ्या पुढं एकच मार्ग होता आणि तो म्हणजे परत हस्तिनापुराला परतण्याचा. माझ्यासाठी नव्हे, पण मुलांसाठी मला माझं मन मारून परत हस्तिनापुराला जाणं भागच होतं. आता मी असहाय्य माता होते. माता स्वतःचा मान मानित नाही, केवळ माया आणि वात्सल्य जाणते. आजान मुलांना आणि धात्रीला घेऊन मी अरण्यात राहू शकले असते काय? ज्या शापासाठी मी हस्तिनापूर सोडलं होतं त्याच शापामुळं मला परत हस्तिनापुराची वाट धरावी लागत होती. येताना महाराज, मी, माद्री आणि धात्री
होतो. परत जाताना मात्र महाराज अन माद्रीच्या रूपानं ही 5 मुलं होती. जीवाच्या मायेनं जपलं तरच मुलं भविष्यात काहीतरी करणार होती. नाहीतर वास्तवतेच्या अग्नीत आमच्या जीवनाचे अंकुर आजपर्यंत जळून गेले तसे त्या 5ही मुलांचे गेले असते. आता मला रडून भागणार नव्हतं. रडल्यानं भवितव्य बदलत नसतं. परिस्थितीच्या आव्हानाला तोंड देणं हेच आता योग्य होणार होतं. स्त्रीला अबला म्हणणारा समाज आणि निसर्ग या दोहोंना मला दाखवून द्यायचं होतं की प्रतिकूल परिस्थितीच्या चिखलातही मी 5 कमलं नीट उमलू फुलवू शकले. आम्ही शतशृंग पर्वत सोडून हस्तिनापुराकडे निघालो. अनेक वर्षांनंतर या दीर्घ काळात कदाचित हस्तिनापुराचं सगळंच बदलून गेलं असावं. महाराणी कुंतीबद्दलच्या नगरजनांच्या भावना बोथट झाल्या असतील. कदाचित तिला ते विसरूनही गेले असतील. धन्यवाद.